महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा टॉप 25 न्यूज मधून। 2006च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। आरोपींना सुप्रीम कोर्टाची नोटीस। 1 महिन्यात आरोपींना आपलं म्हणणं मांडण्याच्या सूचना। 6 फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचं कृत्रिम तलावात विसर्जन बंधनकारक। मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना। दुर्गा मूर्तींनाही हाच आदेश लागू। हायकोर्टाकडून स्पष्ट। छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यामध्ये नक्षलवाद विरोधी अभियानाअंतर्गत 17 लाखांचं बक्षीस असलेल्या 5 नक्षलवाद्यांसह 15 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण। लंडनच्या बिझनेस शोकेस प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचं इंग्लिश प्रीमियर लीग ट्रॉफीसोबत हस्तांदोलन। दक्षिण आशियाई देश कंबोडिया आणि थायलंडमध्ये युद्धासारखी परिस्थिती। सीमेवर दोन्ही देशांकडून जोरदार गोळीबार। सतरा वर्षे उन्नती होडानं केला पीव्ही सिंधूचा पराभव। पीव्ही सिंधूचा पराभव करून उन्नतीनं चायना ओपन 2025च्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला।